नमस्कार मंडळी, यूट्यूब बॉडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. देशभर निवडणुकांचे वारे वाहत आहेत, परंतु महाराष्ट्रात कधी नवे असे गटाचे राजकारण, पक्षफुटीची राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मतदान कोणाला करावे या विचाराने मतदार मात्र पूर्णपणे गोंधळून गेला आहे. अशा परिस्थितीत बरेचसे मतदार नोटा नव्हे तर EVM मशीनच्या उमेदवार सूचीत सर्वात शेवटी येणारे नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबो म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही या पर्यायाचा विचार करतायत. पण नोटाला मत देऊन काय फायदा होईल का? तर चला पाहूयात. सर्वप्रथम नोटा काय आहे, तो भारतात कधी आला आणि कसा आला ते पाहूयात. तर मित्रांनो, जो लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार आपल्याला आवडतो त्याला आपण मत देऊ शकतो. पण जर निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नसेल किंवा ती राजकीय परिस्थिती तुम्हाला पटत नसेल तर तुमची ही परिस्थिती मतदानातून सरकारसमोर यावी यासाठी नोटा हा पर्याय आहे. नोटाचा फुल फॉर्म आहे नॉन ऑफ द अबो म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही. नोटा हा पर्याय EVM मशीनमध्ये सर्वात शेवटी म्हणजेच उमेदवारांच्या नावाच्या सूचीत सर्वात शेवटी दिलेला असतो. काही देशांमध्ये याला व्हाईट वोट, कुठे ब्लँक वोट, कुठे अगेन्स्ट ऑल, तर भारतात याला नोटा असे म्हणतात. भारतामध्ये नोटा हा पर्याय 2013मध्ये आला. नोटाचा उपयोग करणारा भारत हा जगातील 14वा देश बनला. भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 सप्टेंबर 2013मध्ये भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सूचीत नोटा याला ऑप्शनला स्थान दिले. भारतामध्ये नोटाचा उपयोग सर्वप्रथम छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळी तब्बल 15 लाख मतदारांनी नोटाला मत देऊन आपली पसंती दर्शवली होती. नोटाच्या या यशस्वी चाचणीनंतर 2014पासून संपूर्ण भारतात नोटाचा उपयोग होऊ लागला. म्हणजे प्रत्येक EVM मशीनमध्ये नोटाचा समावेश करण्यात आला. आता येऊयात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे मतदारांनी नोटाला मत दिले तर त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो. तर नोटा वोट हे एक वेस्ट वोट मानले जाते. म्हणजेच नोटा वोटचा निवडणूक निकालावर काहीही परिणाम पडत नाही. जर नोटाला बहुमत किंवा सर्वात जास्त मते मिळाली तरी दुसऱ्या क्रमांकावर ज्या उमेदवाराला मते मिळाली आहेत तो विजयी होतो. आणखीन सोप्या पद्धतीने समजावून घ्यायचे तर 100 पैकी 99 मते नोटाला मिळाली आणि फक्त 1 मत इतर उमेदवाराला मिळाले तरी तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर नोटा वोटने निवडणूक निकालावर काही परिणाम होत नाही तर सुप्रीम कोर्टाने नोटा हे ऑप्शन EVM मध्ये सामील करण्याचा आदेश का दिला असेल. तर याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावे लागेल की जेव्हा भारतात नोटा हे ऑप्शन नव्हते तेव्हा लोकांना आपली नापसंती दर्शवण्यासाठी नकारात्मक वोट टाकता यायचे का? तर हो, नोटा ऑप्शन नसतानाही मतदाराला नकारात्मक वोट टाकता यायचं, परंतु त्यासाठी मतदाराला एका वेगळ्या कागदावर लिहून सही करून द्यावी लागायची. नकारात्मक मत देणाऱ्या मतदाराला एका रजिस्टरमध्ये त्याचं नाव टाकावं लागायचं. त्यामुळे मतदाराची ओळख गुपित राहत नव्हती. तेव्हा पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज ने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. त्यात त्यांनी सुचवले की मतदान करणे हा फंडामेंटल राईट असायला हवा, म्हणजेच मूलभूत अधिकार. ज्याप्रमाणे मत देण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे मत न देण्याचा अधिकार देखील असायला हवा आणि तेही आपली ओळख गुपित ठेवून त्याला तो बजावता यायला हवा. नोटाला भारतात मान्यता देताना सुप्रीम कोर्टाचे असे म्हणणे होते की मतदाराला कोणताही लोकप्रतिनिधी आवडत नाही किंवा ती राजकीय परिस्थिती पटत नसेल तर अशा परिस्थितीत मतदान न करण्यापेक्षा तुमची ती परिस्थिती मतदानातून सरकारसमोर यावी यासाठी नोटा हा पर्याय आहे आणि त्यामुळे बोगस मत टाकण्यालाही आळा बसेल. त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं असं मानणं होतं की नोटामुळे राजकीय पक्ष चांगली प्रतिमा असणारा योग्य उमेदवार निवडणुकीला उभी करतील आणि नोटाला जास्त मत मिळणार नाहीत याची काळजी घेतील. आणि महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक मत देताना मतदाराची ओळखही गुपित राहील. नोटाला जरी बहुमत मिळाले तरी निवडणूक निकालावर त्याचा काही परिणाम होत नसला तरी अप्रत्यक्षपणे नोटामुळे आज निवडणूक निकालावर परिणाम होत आहे. कोण हारणार आणि कोण जिंकणार याचा निर्णय आज नोटा घेत आहे. तर तो कसा? एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. शाहीजापूरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये BJP उमेदवार हा 28 मताने जिंकला आणि त्यावेळी नोटाला 1500 मते मिळाली होती. परंतु जर नोटाचा ऑप्शन नसता तर कदाचित
निवडणुकीचा निकाल काही वेगळाच असू शकला असता. म्हणजे कोण जिंकणार कोण हारणार यात नोटाचा खूप मोठा हात आहे आणि त्यामुळे योग्य उमेदवार निवडून येईल याचीही काही शाश्वती नाही. मग नोटाला नाकारणे हा ऑप्शन असेल का? तर नाही. नोटाला नाकारण्याची नाही तर नोटाला अधिक ताकद देण्याची, त्याला जास्त मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तर ती कशी? एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 2018मध्ये इंडोनेशियात मक्कासार नावाच्या शहरात मेयरचे इलेक्शन होते. मात्र त्या निवडणुकीमध्ये फक्त एकच उमेदवार उभा होता. मग मतदारांसमोर जो दुसरा ऑप्शन होता तो होता नोटा. त्या निवडणुकीमध्ये नोटाला जास्त मते मिळाली आणि त्यामुळे ती निवडणूक रद्द करून नवीन उमेदवारांसोबत पुन्हा निवडणूक घेण्यात आली. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये घडली. सुरतमध्ये BJP उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. मतदान घेण्यापूर्वीच त्यांना विजेता घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या उमेदवाराच्या नॉमिनेशन पेपर्समध्ये एरर असल्यामुळे तो उमेदवार रिजेक्ट झाला. पर्यायी उमेदवारालाही रिजेक्ट करण्यात आले आणि जे इतर अपेक्षित उमेदवार होते त्यांनी माघार घेतली. मग निवडणुकीच्या रिंगणात फक्त BJP उमेदवार मुकेश दलाल हेच होते. पण जर इंडोनेशियाप्रमाणे भारतातही नोटाला पॉवर असती तर या उमेदवाराला नोटाबरोबर लढावे लागले असते आणि कदाचित निवडणुकीचा परिणाम काही वेगळाच असू शकला असता आणि तोच असता खरा राईट टू वोट. त्यामुळेच आजची राजकीय परिस्थिती पाहता आता सुप्रीम कोर्टानेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे की जर नोटाला बहुमत सर्वात जास्त मते मिळाली तर मतदान रद्द करून पुन्हा दुसऱ्यांदा मतदान घेतले जाईल की नाही. आणि सुप्रीम कोर्टाला हा प्रश्न विचारायला भाग पाडला आहे प्रसिद्ध लेखक शिव खेरा यांनी. लेखक शिव खेरा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका नोंदवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की नोटाला जर बहुमत मिळाले तर तेथील निवडणूक रद्द करून पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक झाली पाहिजे आणि पहिल्यांदा जे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहिले होते त्यांना रद्द करून नवीन उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे. जे उमेदवार नोटाकडून पराभूत झाले आहेत त्यांना कमीत कमी 5 वर्षासाठी निवडणूक लढण्यापासून प्रतिबंधित केले गेले पाहिजे. नोटाला एक फिक्शनल काल्पनिक उमेदवार समजावे जेणेकरून लोकांनी दिलेल्या मताला ताकद मिळेल. शिव खेरा यांनी याचिकेमध्ये महाराष्ट्राबद्दलही नमूद केले आहे. ते म्हणतात 2018मध्ये महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने एक अध्यादेश काढला. त्याच्यानुसार जर एखाद्या वॉर्डमध्ये नोटा या पर्यायाला सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर तिथे पुन्हा निवडणुका घेतल्या जातील. हा नियम महाराष्ट्रातील नगरपालिका परिषद, महानगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये लागू झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्यानंतर याची प्रथमच अंमलबजावणी अहमदनगरच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये झाली. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, दिल्ली, पुडुचेरी या ठिकाणी नोटाला फिक्शनल इलेक्टोरल कॅन्डिडेट मानले जाते आणि अशाच प्रकारे संपूर्ण भारतात नोटाला न्याय मिळवून देण्याची, त्याला जास्त ताकद देण्याची गरज आहे. परंतु आत्तापर्यंत असा कोणताही आदेश सुप्रीम कोर्टाकडून आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून कोणता आदेश येत नाही तोपर्यंत नोटाला मत न देणं हेच योग्य राहील. त्यामुळे म्हटले जाते आहे, मतदान नक्की करा पण नोटाला मत देऊ नका, कारण तुमचे एक एक मत खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटते की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का 2008मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये CP जोशी हे फक्त एका मताने हरले होते. 2004मध्ये कृष्णमूर्ती हे कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त एका मताने हरले होते. त्यामुळे प्रत्येकाचे मत खूप मौल्यवान आहे. मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते. ही सुट्टी नसून मतदान दिन आहे. मग नोटा दाबून आपले मत वाया घालवायचे की सबस्क्राईबचे बटन दाबून आपले ज्ञान वाढवायचे हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद.